कारंजा तालुक्यातील सोमठाणा येथील एका शेतकऱ्याचा बैल भररस्त्यातून चोरीला गेल्याची धक्कादायक घटना 31 मार्च 2026 रोजी घडली आहे। दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास कारंजा ते दारव्हा रोडवर ही घटना घडली असून संदीप कोळकर यांच्या बैल जोडीतील एक बैल चोरट्यांनी चक्क कारमध्ये कोंबून लंपास केला। भरदिवसा मुख्य रस्त्यावरून घडलेल्या या चोरीच्या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी 1 ते 2च्या दरम्यान कारंजा ते दारव्हा रोडवरून हा बैल चोरीला जात असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले। चोरट्यांनी एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये बैलाला कोंबले आणि तिथून वेगाने पळ काढला। ग्रामस्थांनी हा प्रकार पाहिला, मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने त्यांना गाडीचा क्रमांक पूर्णपणे टिपता आला नाही। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी ही कार कारंजा दारव्हा रोडवरून उंबरडा बाजारच्या दिशेने नेली आहे। या प्रकरणाबाबत बैलमालक संदीप कोळकर यांनी 1 एप्रिल 2026 रोजी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दाखल केली आहे। उंबरडा बाजार परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यास संशयित कार आणि चोरट्यांचा सुगावा लागू शकतो, अशी विनंती त्यांनी पोलिसांकडे केली आहे। संदीप कोळकर यांनी पोलीस प्रशासनाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची विनंती केली असून उंबरडा बाजार परिसरातील कॅमेऱ्यांची तातडीने तपासणी करून आपला बैल शोधून द्यावा आणि चोरट्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। कारंजा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। वाशिम येथे जनगणना 2027च्या पूर्वतयारीसाठी आयोजित 3 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पार पडलेल्या या उद्घाटन प्रसंगी त्यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले। जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून ती देशाच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणे आखण्याचा मूलभूत पाया आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले। प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याने नियमावलीचे काटेकोर पालन करून अचूक, पारदर्शक आणि विश्वासार्ह माहिती संकलित करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले। जनगणनेच्या प्रक्रियेत वेळेला आणि अचूकतेला विशेष महत्त्व असून क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी इन्स्ट्रक्शन मॅन्युअलचे सखोल वाचन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले। या कार्यक्रमाला भारतीय प्रशासकीय सेवेतील परिवीक्षाधीन अधिकारी आकाश वर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, नगरपालिका सह आयुक्त डॉक्टर बाबूराव बिक्कड, जनगणना संचालनालयाचे सहाय्यक संचालक प्रवीण भगत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी प्रास्ताविकातून या प्रशिक्षणाचे महत्त्व विशद केले। हे प्रशिक्षण यंत्रणेतील प्रत्येक घटकासाठी महत्त्वाचे असून यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना येणाऱ्या आव्हानांवर मात करणे सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या शिबिराच्या माध्यमातून एक सक्षम आणि जबाबदार मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले। प्रशिक्षणादरम्यान डिजिटल साधनांचा वापर, मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलन, डेटा एंट्रीतील अचूकता आणि माहितीची गोपनीयता या तांत्रिक बाबींवर विशेष भर देण्यात आला। तज्ज्ञ मार्गदर्शकांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विविध परिस्थितींमध्ये काम कसे करावे याचे सविस्तर मार्गदर्शन केले। या 3 दिवसीय प्रशिक्षणात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, नायब तहसीलदार आणि गणनाकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक गजानन वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल देशमुख यांनी केले। समृद्धी महामार्गावर कंत्राटदाराच्या मुजोरपणामुळे ट्रकचा भीषण अपघात, एका चालकाचा मृत्यू। समृद्धी महामार्गावरील लोकेशन क्रमांक 197 जवळ एका उभ्या असलेल्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला आहे। फुलचंद यादव, वय 30, राहणार आझमगड, उत्तर प्रदेश असे मृत चालकाचे नाव असून अरविंद यादव, वय 29, राहणार आझमगड, उत्तर प्रदेश हे या घटनेत जखमी झाले आहेत। हा अपघात समृद्धी महामार्गावरील कंत्राटदाराचा हलगर्जीपणा आणि मुजोरपणामुळे घडल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे। प्राप्त माहितीनुसार नागपूरवरून मुंबईकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक PB05 AP9242चा डिझेल पाईप फुटल्याने हा ट्रक रात्री 2च्या सुमारास 100च्या स्पीड लेनमध्ये बंद पडला। यावेळी ट्रक चालकाने समृद्धी हेल्पलाईनकडे वारंवार संपर्क साधून बॅरिकेड लावण्याची आणि मदतीची मागणी केली होती, मात्र कोणतीही टीम घटनास्थळी पोहोचली नाही। अपघात टाळण्यासाठी चालकाने स्वतः रस्त्यावर उभे राहून इतर वाहनांना हाताने इशारे करत सावध करण्याचा प्रयत्न केला। सकाळी 5 वाजेच्या सुमारास कोलकाता येथून मुंबईकडे जाणारा ट्रक क्रमांक MH14HU3292 या उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने मोठा अपघात झाला। यामध्ये चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला। यानंतरही मदत मिळण्यास विलंब झाला। कारंजा ग्रामीण पोलीस 108 रुग्णवाहिकेचे डॉक्टर गणेश आणि पायलट घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी चालकाला बाहेर काढण्यासाठी क्रेनची मागणी केली असता समृद्धी महामार्गाचा कंत्राटदार रामानुज याने क्रेनमध्ये डिझेल नसल्याचे कारण देत मदत पाठवण्यास नकार दिला। इतकेच नव्हे तर त्याने मदतीसाठी विचारणा करणाऱ्यांना अत्यंत उद्धट आणि अरेरावीची भाषा वापरत आम्ही कोणालाही घाबरत नाही असे उत्तर दिले।
वेळेवर क्रेन उपलब्ध झाली असती तर चालक वाचला असता, असा सूर घटनास्थळावरील टीम सदस्यांनी व्यक्त केला आहे. श्री गुरु रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी घटनेची माहिती मिळताच धाव घेत प्रशासकीय समन्वयाचा प्रयत्न केला. आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. समृद्धी महामार्गावर पेट्रोलिंगचा अभाव आणि नादुरुस्त वाहनांभोवती बॅरिकेड न लावण्याच्या वृत्तीमुळे वारंवार असे बळी जात असल्याचे चित्र समोर आले असून याकडे वरिष्ठ प्रशासन कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. न्यूज रिपोर्टर शंकर घोड़े। हाँ सर, टोल नाके वाले को, पुलिस को, सबको फ़ोन किया है, कोई नहीं आया है। बैरिकेड के लिए भी फ़ोन किया, वो बोले अभी 10 मिनट में आ रहा है, आधा घंटा में आ रहा है। 3 बार 4 बार कॉल किया है मैंने, कोई नहीं आया। अच्छा, ये आपका जो ट्रक था ये बीच में खड़ा हो गया था, तब आपने कॉल किया? तुरंत कॉल किया मैंने। तो क्या आए नहीं अभी तक? नहीं, कोई नहीं आया। अभी समझो 6:30-7 बजे टाइम हो गया, तब भी अभी आ गए? हाँ, अभी आ रहे हैं सर। ठीक है, सुबह सुबह सब आ रहे हैं। ठीक है। सर, मेरी गाड़ी जो है 2 बजे रात का डीजल पाइप फट गया। जगह पे हमारी गाड़ी जो है जाम हो गई, गाड़ी स्टार्ट नहीं हो रही थी। 2 बजे से हम लोग जो है जितने रोड के अधिकारी हैं, पुलिस वाले हैं, सबको फ़ोन किया है, कोई आया नहीं। 4:30 बजे ये गाड़ी पीछे से आई, हमारे गाड़ी में मार दिया, ड्राइवर जगह पे ख़त्म हो गया। अगर कोई साहब आके और बैरिकेड पीछे लगा दिए होते तो एक्सीडेंट नहीं होता, लेकिन कोई साहब सुना नहीं। फ़ोन करते रह गए हम लोग 3-4 घंटा, कोई आया ही नहीं। बोलते हैं 10 मिनट में जाएगा, 10 मिनट में जाएगा। सुबह हो गया तब साहब लोग आए। ये जो क्रेन है, ये क्रेन का जो ठेकेदार है उसने बोला डीजल नहीं करके, ऐसा बोला था ना? नहीं, कलकत्ता से मुंबई गाड़ी चला रहे थे हम लोग, और हमारा ड्राइवर को चला रहा था। उसके बाद वो गाड़ी बीच वाले लाइन में बिगड़ी थी, बैरिकेड पीछे नहीं लगा था। उसके बाद उसने नीच में गाड़ी में दूसरे मार दिया पीछे से, ड्राइवर एक्सपायर हो गया। यहाँ के लोग गाड़ी को बिगड़ता सूचना देते हैं, उसके बाद भी नहीं आते, बैरिकेड लगाते बहुत लेट आते हैं लोग। यहाँ के जो ठेकेदार है उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, ऐसा आपका कहना है? होनी चाहिए ना? नहीं चाहिए। गाड़ी 2 बजे से बिगड़ी है और ये पीछे वाली गाड़ी 3:30-4 बजे उसमें लगी है। उसके बाद ये लोग कितना लेट आए, उसके बाद बैरिकेड भी नहीं लगाए। फोन कब तक गया? मंगरूळ झनक येथील शेख रुखसारची पोलीसपदी निवड, ग्रामस्थांकडून सत्कार. रिसोड तालुक्यातील मंगरूळ झनक येथील शेख रुखसार शेख मुख्तार हिची अकोला पोलीस दलात कॉन्स्टेबलपदी निवड झाली आहे. गावातील पहिली महिला पोलीस होण्याचा मान तिने मिळवल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने तिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गेल्या 4 वर्षांच्या खडतर प्रवासात अनेक अडचणींवर मात करत तिने हे यश संपादन केले. मार्गदर्शक गोपाल माणिकराव वाडे यांचे मार्गदर्शन, स्वतःची मेहनत आणि कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना रुखसारने यावेळी व्यक्त केली. तिच्या या यशाबद्दल परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले. कारंजा लाड कारंजा तालुक्यात आज निसर्गाच्या लहरीपणाचा भीषण प्रत्यय आला. दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि बघता बघता सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगफुटी सदृश पावसाने तालुक्याला झोडपून काढले. या पावसासोबतच झालेल्या मोठ्या आकाराच्या गारपिटीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान केले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या खाईत लोटला गेला आहे. तालुक्यातील गंगापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या शिवारात गारपिटीचा सर्वाधिक फटका बसल्याचं चित्र आहे. येथील अल्पभूधारक शेतकरी देवीसिंग अमरसिंग चव्हाण यांच्या शेतातील ज्वारीचे पीक कापणीवर आले होते. मात्र दुपारी 3 ते 5 या 2 तासांच्या कालावधीत झालेल्या तुफान गारपिटीमुळे त्यांचे उभे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. वर्षभराची मेहनत आणि लागवडीसाठी लावलेला पैसा डोळ्यादेखत मातीमोल झाल्याचे पाहून चव्हाण यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. केवळ चव्हाणच नव्हे तर गंगापूर आणि परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या निसर्गाच्या कोपाने हिरावून घेतला आहे. कारंजा तालुक्यातील अनेक गावांमध्ये या गारपिटीमुळे पिकांचे दाणे गळून पडले असून झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या आहेत. पिकांच्या या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी आता या नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्णपणे खचून गेला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासन आणि कृषी विभागाने विलंब न लावता तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे पूर्ण करावेत अशी मागणी जोर धरत आहे. शासनाने विशेष बाब म्हणून या नुकसानीची दखल घेऊन पीडित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत सुपूर्द करावी, जेणेकरून हा बळीराजा या धक्क्यातून सावरून पुन्हा एकदा आपल्या पायावर उभा राहू शकेल. पाहत रहा MH न्यूज मराठी.
कारंजात व्हॉट्सॲप हॅकिंगद्वारे फसवणूक, पैसे पाठवण्यापूर्वी खात्री करण्याचे आवाहन. कारंजा लाड सध्या सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा शोधला असून कारंजा येथील रहिवासी सिद्धार्थ भगत यांचे व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या परिचितांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिद्धार्थ भगत यांचे व्हॉट्सॲप अकाउंट हॅक करून अज्ञात सायबर चोरट्याने त्यांच्या निकटवर्तीयांना संदेश पाठवला. दवाखान्यात इमर्जन्सी आहे, तातडीने 2000 रुपये पाठवा, मी QR कोड स्कॅनर पाठवतो असा मेसेज अनेकांना प्राप्त झाला. सिद्धार्थ भगत यांना ओळखणाऱ्या काही व्यक्तींनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून कोणतीही शहानिशा न करता तात्काळ पैसे पाठवले. मात्र हे पैसे सिद्धार्थ भगत यांच्या बँक खात्यात जमा न होता ज्याने अकाउंट हॅक केले त्याच्या खात्यात जमा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. डिजिटल युगात फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कोणाचेही नाव वापरून जर पैशांची मागणी करणारा मेसेज आला तर घाईघाईने पैसे पाठवू नका. संबंधित व्यक्तीला प्रत्यक्ष फोन करून खात्री करा आणि अनोळखी QR कोड स्कॅन करणे टाळा. आपली एक छोटीशी सावधगिरी तुम्हाला मोठ्या आर्थिक फटका बसण्यापासून वाचवू शकते. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन MH न्यूज मराठीतर्फे करण्यात येत आहे. माझं नाव सिद्धार्थ भगत, मी सिद्धार्थ भगत, मी म्हणा राहणार कारंजा गौतम नगर येथील रहिवासी. बरोबर. माझ्यासोबत माझा मोबाईल व्हॉट्सअप हॅक झाला आणि माझ्याहून पैसे पाठवा असे बिमार असल्याचे सगळ्यांना मेसेज जात होते. 2000 रुपये मला पाठवा, 2000 रुपये मला पाठवा, सगळ्यांना मेसेज जात होते. इमर्जन्सी पाठवा, इमर्जन्सी पाठवा. आणि माझा मोबाईलवरून एकही व्हॉट्सअप जात नव्हता आणि बरेचसे जणांनी माझ्या मोबाईलवर पैसे टाकले. पण ते मोबाईल त्याने स्कॅनर पाठवला की याच्यावर टाका, तो आहे दवाखान्यात ॲडमिट आहे, तो दवाखान्यात ॲडमिट आहे, त्याच्या मोबाईलवर नका टाकू. कुणीही असे पैसे एकमेकांना टाकू नका. जोपर्यंत समक्ष बोलणं होत नाही तोपर्यंत. माझ्यासोबत ही घटना घडलेली आहे. माझ्या मित्रांनी जवळजवळ मला 10,000 रुपयाची मदत केलेली आहे. पण ते मला न होता दुसऱ्याला झाली. पण अप्रत्यक्षरित्या ते माझ्या मागे उभे राहिले. मेसेज गेले माझ्या मोबाईलमध्ये जेवढेही नंबर सेव्ह होते व्हॉट्सअप, ते सगळ्यांना व्हॉट्सअप मेसेज गेलेले आहे की तुम्ही मला पैसे पाठवा. आपल्या सेवेत MH न्यूज मराठी न्यूज रिपोर्टर शंकर घोडे. समृद्धी महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जालन्यावरून रायपूरच्या दिशेने माल घेऊन जाणारा ट्रक चॅनल क्रमांक 179 जवळ पोहोचला असता पहाटेच्या वेळी चालकाचा डोळा लागल्याने हा अपघात घडला. या अपघातात ट्रकचे नुकसान झाले असून सुदैवाने चालक अमित कुमार यादव वय 25 राहणार उत्तर प्रदेश हा या भीषण अपघातातून थोडक्यात बचावला असून त्याला किरकोळ इजा झाली आहे. ही घटना 31 मार्च 2026 रोजी पहाटेचे 4:10 वाजेच्या सुमारास घडली. महामार्गावरून प्रवास करत असताना चालकाला डुलकी लागली आणि त्याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने वाहन भरकटले. घटनेचे गांभीर्य ओळखून समृद्धी महामार्ग 108 रुग्णवाहिका सेवेचे पायलट आतिश चव्हाण व डॉक्टर गणेश यांनी कोणतीही विलंब न लावता तात्काळ घटनास्थळ गाठले. जखमी अमित यादव याला तातडीने प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातस्थळी समृद्धी महामार्ग अग्निशामक दलाचे जवान आणि कारंजा हायवे पोलीस तातडीने मदतीला धावून आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. या संपूर्ण मदत कार्यात नेहमीप्रमाणे आपल्या सेवेत तत्पर असणारे श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले. महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर चालकांनी पुरेशी विश्रांती घेऊनच प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. न्यूज रिपोर्टर शंकर घोडे. वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्याच्या रेल्वे विकासाला गती देणाऱ्या 2 महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची आर्थिक मंजुरी मिळाली आहे. खासदार संजय उत्तमराव देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही मंजुरी प्राप्त झाली असून यामुळे या परिसरातील रेल्वे संपर्क आणि विकासाला नवी दिशा मिळणार आहे. नरखेड ते वाशिम या 232 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित नवीन रेल्वे मार्गासाठी प्राथमिक तांत्रिक तपासणी आणि प्रवासी माल वाहतूक सर्वेक्षण करण्यासाठी 35 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्वेक्षणामुळे भविष्यात या मार्गावर नवीन रेल्वे लाईन टाकण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासोबतच मूर्तिजापूर ते यवतमाळ या 112.27 किलोमीटर रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी अंतिम स्थानिक सर्वेक्षण करण्याकरता 2,25 लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या सर्वेक्षणामुळे या मार्गाच्या कामाला वेग येणार असून रेल्वे सुविधांमध्ये मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खासदार संजय देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे मिळालेल्या या मंजुरीमुळे वाशिम, यवतमाळ आणि आसपासच्या भागातील नागरिकांना अधिक चांगल्या रेल्वे सुविधा उपलब्ध होतील.
या प्रकल्पांमुळे व्यापार, उद्योग आणि प्रवासासाठी मोठ्या प्रमाणात सोयी निर्माण होऊन स्थानिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी. वाशिममध्ये डॉक्टर संजय कुटे यांचे जल्लोषात स्वागत. कार्यकर्त्यांशी साधला संवाद, संघटन मजबूतीवर दिला भर. राज्याचे माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर संजयजी कुटे साहेब यांचे आज वाशिम नगरीत शुभ आगमन झाले. यावेळी वाशिम जिल्हा भाजपच्या वतीने त्यांचे अत्यंत उत्साही वातावरणात आणि भव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले. डॉक्टर कुटे यांच्या दौऱ्यामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी लगबग पाहायला मिळाली. डॉक्टर संजय कुटे यांच्या आगमनानिमित्त वाशिममधील भाजपचे स्थानिक पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भारत माता की जय आणि पक्षाच्या घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला होता. आपल्या लाडक्या नेत्याच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. या स्वागत सोहळ्यानंतर डॉक्टर कुटे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी पक्षाच्या आगामी काळातील कामकाजाची रणनीती, केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉक्टर कुटे साहेब यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सदैव तत्पर राहावे आणि पक्ष संघटन तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी कंबर कसावी. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी, मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. डॉक्टर कुटे यांच्या या दौऱ्यामुळे वाशिम जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी. वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र आणि धनगर समाजाचे खंबीर नेतृत्व रामराव वडकुते यांची राज्यसभा सदस्यपदी अविरोध निवड झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या निवडीचे औचित्य साधून वाशिम येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भावनाताई गवळी यांच्या वतीनं आणि उपस्थित शिवसैनिकांच्या वतीनं रामराव वडकुते यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार करण्यात आला. वाशिम जिल्ह्याच्या मातीतील एक नेतृत्व आता दिल्लीच्या वरिष्ठ सभागृहात जिल्ह्याचे आणि समाजाचे प्रश्न मांडणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. रामराव वडकुते यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या सत्कार सोहळ्याला शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, युवा सेनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सर्वांनीच वडकुते यांच्या पुढील राजकीय प्रवासाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.